रेवती स्पष्ट शब्दात म्हणाली, इथून पुढे माझ्या पगारातला एकही पैसा या घरात येणार नाही. जेवढा घ्यायचा होता तेवढा तुम्ही लोकांनी घेतला. पण आता बस. तिचं बोलणं ऐकून सगळ्या घरात शांतता पसरली. तिचा नवरा प्रतीक पेपर वाचता वाचता अचानक थांबला. सासऱ्यांनी तिच्याकडे चकित होऊन बघितलं. तिच्या सासूने चहाचा कप टेबलवर जोरात आपटला आणि टोमणा मारत म्हणाली, अरे रेवती, तू तर तुझा रंग खूप लवकर दाखवायला सुरुवात केलीस. तुला अजून या घरात येऊन 2 वर्ष पण झाली नाहीत आणि आता तुझा पगार तुझा स्वतःचा झाला. रेवती हसली, पण तिचं हसणं टोमण्यापेक्षा मनाला जास्त टोचणारं होतं. ती म्हणाली, आई, माझा पगार सुरुवातीपासूनच माझा स्वतःचा होता. मीच तुम्हा लोकांना आपलं समजून घरात देत होते, पण तुम्ही तर त्याच्यावर हक्क दाखवायला सुरुवात केलीत. प्रतीक हळूच मध्ये बोलायचा प्रयत्न करत म्हणाला, रेवती, तुझं काय चालू आहे? का उगाच सकाळी सकाळी घरात तमाशा करायला सुरुवात केली आहेस? पण रेवती आज थांबणार नव्हती. तिने सरळ नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली, प्रतीक, हे सगळं तर तेव्हापासून चालू आहे, जेव्हापासून माझा सगळा पगार तुमच्या आईच्या हातात जायला लागला आहे आणि मला स्वतःच्याच पैशांसाठी तुमच्या आईपुढे हात पसरायला लागत आहे. हे घर आहे का बँक? इथे मी फक्त पैसे जमा करण्यासाठीच राहिले आहे का? तिची सासू रागात उठली आणि म्हणाली, मग त्यात काय चुकीचं केलं आम्ही? तू या घरात राहतेस, या घरात खातेस, आमचं नाव लावतेस, मग तुला खर्च पण द्यायला लागणार ना? रेवती न घाबरता उत्तर देत म्हणाली, आई, महिन्याचा खर्च देणं आणि सगळी कमाई हिसकावून घेणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी कधीच घर चालवण्यासाठी मदत करायला नकार दिला नाही, पण तुम्ही लोकांनी तर मला माझ्या स्वतःच्या खर्चासाठी पण विचार करण्याच्या लायकीचं सोडलं नाही. तिचे सासरे पण मोठ्या आवाजात म्हणाले, सुनबाई, हे घर असंच चालतं. सगळ्यांचा पगार एकत्र येतो, तेव्हाच कुटुंब बनतं. रेवती त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, बाबा, कुटुंब तेव्हा बनतं जेव्हा घरात सगळ्यांना समान इज्जत, मानसन्मान मिळतो. जेव्हा सुनेला घरातली कामवाली आणि पैसे कमवायची मशीन समजलं जातं, तेव्हा ते कुटुंब नसतं. प्रतीक आता पूर्णपणे बेचैन झाला होता. त्याने उठून रेवतीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण रेवतीने त्याचा हात जोरात झटकला आणि म्हणाली, प्रतीक, आज या गोष्टीचा निर्णय होणार. एकतर मी माझा पगार स्वतः कसा खर्च करायचा ते बघेन, नाहीतर आजपासून मी या घरात राहणार नाही. इथून पुढे मी माझ्या मेहनतीचा हिशोब कुणाला देणार नाही. तिची सासू रागात तळमळून उठली आणि म्हणाली, अच्छा, तर आता तुला तुझ्या माहेरच्या लोकांसारखं माझ्या मस्ती करत राहण्याची इच्छा झाली आहे तर? त्यांनीच तुला हे सगळं शिकवलं आहे ना? रेवतीचे डोळे लाल झाले. यावेळी तिचा आवाज अजूनच थंड आणि कठोर झाला. ती म्हणाली, आई, कमीत कमी माझ्या माहेरच्या लोकांनी मला माझ्या मेहनतीची इज्जत करायला शिकवली आहे आणि इथे तर फक्त हिसकावून घ्यायचं माहीत आहे. या 2 वर्षात मी माझ्या सगळ्या छोट्या छोट्या इच्छा, स्वप्न दाबून ठेवली. स्वतःसाठी एक छोटी वस्तू पण घ्यायचा विचार केला नाही, कारण अगोदर तुम्हाला देणं गरजेचं वाटत होतं, पण आता नाही. प्रतीक रागात म्हणाला, रेवती, आता बस झालं. हे तुझं घर आहे, ऑफिस नाही, जिथे तू स्वतःचे नियम बनवशील. रेवती त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, प्रतीक, तुम्ही बरोबर बोलता. हे घर आहे, मी पण या घरची सदस्य आहे, कुठली नोकर नाही. यापुढे माझा पगार माझ्या खात्यात राहील. मी घर खर्च करायला पैसे देईन, पण तेवढेच देईन जेवढे गरजेचे आहेत. पूर्ण आयुष्याची कमाई नाही. घरात शांतता पसरली. सगळे एकदम शांत झाले. तिच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला. प्रतीकला कळतच नव्हतं की आईची बाजू घ्यावी की बायकोची साथ द्यावी. पण रेवती आज मागे सरकणार नव्हती. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, एकतर या घरात मी पूर्ण मानाने, इज्जतीने राहीन किंवा या घरातून निघून जाईन. तिच्या या निर्णयाने घरातले वातावरणच बदलले. रेवतीचं बोलणं संपल्यावर तिच्या सासूने असा टोमणा मारला की त्याने आगीत तेल ओतायचं काम केलं. तिची सासू म्हणाली, आत्तापर्यंत आम्ही गप्प बसत होतो, म्हणून याचा अर्थ असा नाही की तू आमच्या डोक्यावर बसून मिरे वाटायला लागशील. या घरातल्या सुना नियम बनवत नाहीत, समजलं का तुला? रेवतीने सरळ सासूच्या डोळ्यात बघून सरळ उत्तर देत म्हणाली, नियम बनवत नाहीत तर गुलामी करत असतात
आणि मागच्या 2 वर्षापासून मी पण तेच करत आले आहे. प्रतीक आता खूप चिडला होता. तो रागात रेवतीकडे बोट करून म्हणाला, रेवती, तू आता तुझी हद्द पार करत आहेस. माझ्या आईशी असल्या भाषेत बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? रेवतीने त्याचं बोट हाताने खाली केलं आणि म्हणाली, प्रतीक, हिंमत तेव्हा नव्हती झाली ज्यावेळी मी माझा सगळा पगार दर महिन्याला आईंच्या हातात गपगुमान आणून देत होते. आज मी फक्त खरं बोलले आहे तर माझी हिंमत दिसायला लागली. तिचे सासरे खुर्चीवरून उठले आणि कडक आवाजात म्हणाले, जर तुला पगार दिल्यामुळे एवढंच वाईट वाटत असेल तर आमच्या घरात राहू नकोस. दारं उघडे आहेत. तू आत्ताच्या आत्ता या घरातून जाऊ शकतेस. तुला कोणी अडवणार नाही. सासऱ्यांच्या बोलण्यामुळे घरात सगळ्यांनाच धक्का बसला, पण रेवतीच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी पण भीती दिसली नाही. ती शांत पण मनाला लागेल अशा शब्दात म्हणाली, बाबा, मला धमकी देऊ नका. जर मी या घरातून जाण्याचा एकदा निर्णय घेतला तर घरी परत माघारी यायचा प्रश्नच येत नाही. तिची सासू रागात फणफणत म्हणाली, रेवती, खूप माज आला आहे तुला तुझ्या नोकरीचा. लक्षात ठेव, उद्या ही नोकरी जर राहिली नाही तर तुला कळेल घराची आणि घरातल्या लोकांची किंमत. रेवती लगेच उत्तर देत म्हणाली, आई, घर ते असतं जिथे माणसाला स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही, जिथे स्वतःच्याच मेहनतीचे पैसे मागितल्यावर त्याला चुकीचं ठरवलं जात नाही. प्रतीक आता पूर्णपणे त्याच्या आईच्या बाजूने उभा राहिला होता. तो मोठ्या आवाजात म्हणाला, रेवती, माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. या घरात तेच होईल जे माझी आई बोलेल. जर तुला तुझा पगार एवढाच प्रिय आहे तर तो घेऊन तुझ्या माहेरी निघून जा. जर इथे राहायचं असेल तर सगळा पगार आईच्या हातात जाणार. रेवती एक क्षण पण न घालवता लगेच म्हणाली, मग प्रतीक, तुम्ही पण एक गोष्ट स्पष्ट ऐका. मी इथे माझी ओळख, माझी इज्जत घालून नाही राहू शकत. लग्नाचा अर्थ हा नसतो की मी स्वतःला संपवून टाकावं. तिची सासू म्हणाली, अरे वा, आता आम्हाला लग्नाचा अर्थ समजवणार आहे का ही मुलगी? आम्ही पण जग बघितलं आहे. सुना स्वतःची कमाई घरात देऊन असंच घर चालवत असतात. रेवती पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, आई, सुना घर चालवतात का घरातले सुनांना चालवतात? तुम्ही कधी विचार केला आहे का की मला पण काहीतरी लागत असेल? माझ्या स्वतःच्या पण काही गरजा आहेत का नाही? प्रत्येक वेळी मी जेव्हा स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं म्हणलं की तुम्ही कायम हेच बोलत असायचा की घराचा खर्च खूप आहे, नंतर घे. पण ती वेळ कधीच आली नाही. प्रतीक रागात टेबलवर हात मारत म्हणाला, रेवती, बस, आता खूप झाला हा तमाशा. आत्ताच्या आत्ता खोलीत जा आणि या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. उद्या सकाळी पहिल्यासारखा सगळा पगार आईच्या हातात आणून दे. रेवती रागात डोळे मोठे करून म्हणाली, नाटक तुम्हाला वाटत असेल प्रतीक, कारण आज मी पहिल्यांदा नकार दिला आहे. नाहीतर 2 वर्षापासून जे चालत आलं होतं ते तर तुम्हाला अगदी बरोबर वाटत होतं. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघाली, पण यावेळी ती खूप ठाम होती. ती गेल्यानंतर तिची सासू मुलाला भडकवण्याचं काम करत म्हणाली, प्रतीक, आज जर तुझ्या बायकोला थांबवलं नाही तर उद्या ती तुझ्या डोक्यावर बसून नाचायला लागेल. आईचं बोलणं ऐकून प्रतीकच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसायला लागला. रेवती खोलीत गेल्यानंतर तिने दार आतून बंद करून घेतलं, बॅग बाहेर काढली आणि कपडे भरायला सुरुवात केली. पण यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं तर एक निर्णय होता. तो हळूहळू पक्का होत होता. एकतर या घरातले नियम बदलतील किंवा ती स्वतः या घरातून निघून जाईल. हाच विचार करत तिने तिचा फोन उचलला आणि कुणाचा तरी नंबर शोधायला लागली, कारण पुढचे पाऊल खूप विचार करून उचलणार होती. खोलीचं दार बंद होताच बाहेरून हॉलमधून खूप जोरजोरात आवाज यायला लागला. तिची सासू तिच्या नवऱ्याचे कान भरत होती, त्याला भडकावत होती, आज तू तुझ्या बायकोला सांभाळलं नाहीस तर उद्या ती तुझ्या डोक्यावर बसून नाचेल. याच रागात प्रतीक खोलीच्या दाराजवळ आला आणि जोरात दारावर लाथ मारून खोलीत घुसला. रेवतीने अगोदरच बॅग भरायला सुरुवात केली होती. आता ती मागे हटणार नव्हती. प्रतीक खोलीत आल्यावर रागात मोठ्या आवाजात म्हणाला, रेवती, नाटक बंद कर आणि बॅग कपाटात ठेवून दे. तू कुठेही जाणार नाहीस. रेवती त्याच्याकडे न बघता उत्तर देत म्हणाली, प्रतीक, मी नाटक करत नाही. आज मी तेच करत आहे जे मला 2 वर्षापूर्वी करायला हवं होतं.
प्रतीक पुढे आला. रागात तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, तू या घरची सून आहेस. अशी बॅग उचलून घरातून बाहेर जायची तुला परवानगी नाही. रेवतीने रागात त्याचा हात झटकला आणि सरळ त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, अहो, मी सून होते म्हणून तर 2 वर्ष शांत बसून सगळं सहन केलं. मी पण माणूस आहे. मला पण भावना आहेत. माझी पण स्वप्न, इच्छा आहेत. त्यामुळे आज हे घर सोडून निघाले आहे. स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी मला कुणाच्या परवानगीची गरज नाही. तेवढ्यात तिची सासू पण खोलीत आली आणि आल्या आल्या म्हणाली, बघितलंस का प्रतीक, तुझ्या बायकोचं खरं रूप? तिला तिच्या नोकरीचा खूप गर्व आहे. आज पैसे द्यायला नकार देत आहे. उद्या ती तुला पण सोडून देईल. रेवती कडक आवाजात म्हणाली, आई, कुणाला सोडून द्यायची वेळ तेव्हा येते जेव्हा समोरचा व्यक्ती पकडून ठेवण्याच्या लायकीचा असतो. पण इथे तर सुरुवातीपासूनच माझा फक्त वापर करून घेतला आहे. तिचे सासरे पण दारात येऊन उभे राहिले आणि म्हणाले, सुनबाई, जर आज तू हे घर सोडून गेलीस तर परत यायची गरज नाही. या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद होतील. एक क्षण खोलीत शांतता पसरली. तरी पण रेवती घाबरली नाही. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, बाबा, घराची दारं बंद व्हायची भीती मला त्यावेळी वाटली असती, ज्यावेळी माझ्याकडे जाण्यासाठी कुठली जागा नसती. पण मी स्वतः कमवते, शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर उभे आहे. कुठेही गेली तरी उपाशी मरणार नाही. प्रतीकने रागात तिचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला, रेवती, तू कोणाला फोन करत आहेस? तुझ्या माहेरच्या लोकांना इथे बोलावून तमाशा करायला लावणार आहेस का? रेवती तिचा फोन घट्ट पकडत म्हणाली, प्रतीक, मला कुणालाही बोलावून घ्यायची गरज नाही. मी या घरात एकटे आले होते आणि एकटी जाऊ शकते. मला कुणाच्याही आधाराची सवय नाही. तिची सासू म्हणाली, जात आहेस तर जा, पण लक्षात ठेव, समाजात आमची इज्जत आहे. उद्या लोक तुझ्यावर नाही तर आमच्यावर बोट उचलतील. रेवतीने बॅग बंद केली. पर्स खांद्यावर अडकवत म्हणाली, आई, मला समाजाला, लोकांना उत्तर द्यायला येतात. मी घर का सोडलं याचं कारण पण सांगणार, की कशी तुम्ही माझ्या मेहनतीची कमाई हिसकावून घेत होता आणि कसे मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसवले जात होते. हे ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पण गोष्टी आता हातातून बाहेर निघून गेल्या होत्या. प्रतीक एक क्षण गप्प झाला. जणू त्याला कळतच नव्हतं की काय करावं आणि काय नाही. पण त्याच्या मनातला पुरुष अहंकार अजून पण जिवंत होता. तो दाराकडे बोट दाखवत म्हणाला, ठीक आहे रेवती, तुला घर सोडून जायचं असेल तर जा, पण लक्षात ठेव, या घरात परत यायची गरज नाही. इथे तुझ्यासाठी जागा नसणार आहे. रेवती दाराजवळ गेली. 1 मिनिट थांबली. मागे वळून पूर्ण घराला एक नजर बघितलं, जिथे तिने 2 वर्ष घालवली होती, जिथे तिने तिच्या नवीन संसाराची स्वप्न बघितली होती. पण आता तिच्या डोळ्यात आपलेपणा नव्हता, फक्त एक ठाम निर्णय होता. तिने काही न बोलता दार उघडलं आणि घरातून बाहेर आली. मागून तिची सासू मोठ्या आवाजात म्हणाली, तू 2 दिवसात स्वतः नाक घासत परत घरी येशील. पण रेवतीने एकदाही मागे वळून बघितलं नाही. ती पुढे चालत राहिली. तिने तिचा फोन काढला आणि तिच्या बँकेच्या खात्यातला बॅलन्स चेक केला. तो बघून आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि शांती आली. कारण तिला जाणीव झाली होती की तिने फक्त घर सोडलं नाही, तर तिच्या आयुष्यावर, तिच्या कमाईवर परत अधिकार मिळवला आहे. पुढचे पाऊल ती खूप विचार करून उचलणार होती. कारण हे सगळं इथंच संपलं नव्हतं. उलट आता खरी सुरुवात झाली होती. ती रस्त्यावर येऊन थांबली आणि मागे परत वळून बघण्याचा प्रयत्न पण केला नाही. कारण तिला माहीत होतं, जर तिने मागे बघितलं तर त्या जाळ्यात ती परत अडकेल. तिने रिक्षा थांबवली आणि तिच्या नवीन भाड्याच्या घराचा पत्ता सांगितला, जे घर तिने काही दिवसांपूर्वीच गपचूप घेऊन ठेवलं होतं. जणू तिच्या मनाला अगोदरच माहीत होतं की एक ना एक दिवस ती हे पाऊल उचलणार आहे. घरात आल्यावर तिने बॅग खाली ठेवली आणि खिडकी उघडून खिडकीत जाऊन उभी राहिली. आज तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती. बाहेरचं वातावरण वेगळं वाटत होतं. कुणाचा दबाव नव्हता आणि नाही कुणाची भीती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिच्या नवऱ्याचा फोन होता. तो बघून तिने उचलला नाही. त्याने परत फोन केला. नंतर रेवतीने फोन सायलेंट करून ठेवला.
कारण आता उत्तर द्यायची वेळ निघून गेली होती. तिकडे तिच्या सासूची चाल तिच्यावरच उलटी पडली होती. तिच्या सासूला असं वाटलं की ती 2-4 तासात घरी परत येईल, पण संध्याकाळ झाली तरी ती आली नव्हती. प्रतीकला स्वतः किचनमध्ये जाऊन चहा बनवायला लागला. त्याचे वडील शांत बसले होते. त्यांना पहिल्यांदा जाणीव झाली होती, ज्या मुलीला ते फक्त पैसा कमवण्याचे साधन समजत होते, तीच घराची खरी गरज होती. रात्रीपर्यंत प्रतीकचा राग बेचैनीमध्ये बदलला. त्याने पहिल्यांदा बायकोला फोन केला. तिने उत्तर दिलं नाही म्हणून मेसेज केला की घरी परत ये, आपण बोलून या सगळ्यातून मार्ग काढू. पण रेवतीने त्याला उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी रेवती तिच्या नवीन घरात उठली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक वेगळी शांती होती. तिचं मन प्रसन्न होतं. तिने परत तिचं खातं चेक केलं आणि तिचा सगळा पगार खात्यावर जमा असलेला बघून तिला असं वाटलं, हे पैसे फक्त तिची मेहनत नसून तिची आझादी आहे. त्याचवेळी तिच्या फोनवर नवऱ्याचा मेसेज आला, घरी परत ये, आई तुला काही बोलणार नाही. रेवतीने मोठा श्वास घेतला आणि मेसेजमध्ये उत्तर टाईप केलं, घरी परत येण्यासाठी फक्त काही न बोलणं गरजेचं नसतं, तर इज्जत पण हवी असते आणि ती मला त्या घरात कधीच मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत प्रतीक स्वतः तिच्या दारात जाऊन पोहोचला. दार उघडून रेवती समोर उभी होती, पण यावेळी ती जुनी, शांत बसून सगळं ऐकून घेणारी, गपगुमान सगळं सहन करणारी सून नव्हती, तर तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. प्रतीक घरात आल्या आल्या म्हणाला, रेवती चल आपण घरी जाऊ, खूप झालं हे सगळं. आई पण यासाठी तयार झाली आहे. तू घरी आल्यावर सगळं पहिल्यासारखं होईल. रेवती हलकं हसली, पण तिच्या हसण्यातच तिचं उत्तर लपलेलं होतं. ती म्हणाली, प्रतीक मला पहिल्यासारखं काहीच नको आहे, कारण पहिल्यासारख्याचा अर्थ होतो की परत तीच चूक करणं. प्रतीक थोडा नरम पडला आणि म्हणाला, मग रेवती तुझी काय इच्छा आहे? रेवती सरळ उत्तर देत म्हणाली, मला माझ्या मनाप्रमाणे माझ्या मर्जीने माझं आयुष्य जगायचं आहे. माझी कमाई मला स्वतःला खर्च करायची आहे. घर खर्च करायला बरोबरीने हिस्सा देईन, पण माझी ओळख गमावून नाही. जर माझ्या या अटी तुम्हाला मान्य असतील तर आपलं नातं पुढे जाईल, नाहीतर हे नातं इथेच संपेल. प्रतीक आज पहिल्यांदा विचार करायला मजबूर झाला होता, कारण रेवती आता ऐकणाऱ्यांमधली नव्हती. थोड्या वेळात प्रतीक काही न बोलता घरातून बाहेर गेला. त्याच्याजवळ रेवतीच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. रेवतीने पण त्याला थांबवलं नाही, कारण निर्णय आता त्याचा नव्हता. तो गेल्यानंतर रेवतीने दार बंद करून घेतलं. आज तिच्या चेहऱ्यावर शांती दिसत होती. तिने काही गमावलं नव्हतं, तर स्वतःला परत मिळवलं होतं. तिचा आत्मविश्वास परत मिळवला होता. आता तिला तो कुठल्याच किमतीवर परत गमवायचा नव्हता आणि हाच तिचा शेवटचा निर्णय होता. आज रेवतीने स्वतःच्या इज्जतीसाठी, आत्मसन्मानासाठी पाऊल उचललं होतं.